बिग बॉस मराठीच्या 9व्या आठवड्यामध्ये अखेर प्राजक्ता शुक्रे घराबाहेर गेलेली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. पण मात्र काही जण म्हणतात की प्रभूपेक्षा प्राजक्ता बरी होती आणि ती घरामध्ये राहायला पाहिजे होती, कारण की प्रभूचा काहीही गेम नाही, त्याच्यापेक्षा प्राजक्ता कितीतरी चांगली होती. पण मात्र सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं सांगितलं जातंय की प्राजक्ताला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे, बिग बॉस मराठीच्या घरामधून ती बाहेर गेलेली आहे. खरंच त्या पद्धतीनं घडलेलं आहे का आणि प्राजक्ता घराबाहेर गेलेल्या आहे का, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या 9व्या आठवड्यामध्ये प्राजक्ता शुक्रे घराबाहेर गेलेली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे आणि अशा आतल्या बातम्या सुद्धा बाहेर येत आहेत. आता प्राजक्ता खरंच घराबाहेर गेली असेल का, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर खरंच प्राजक्ता घराबाहेर गेलेली आहे, कारण की सुरुवातीपासून ते आतापर्यंत तिचा काहीही वेगळा गेम नाही, असं प्रत्यक्षदर्शी अनेकांनी सांगितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं प्रभू सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय आणि त्याचा गेम प्राजक्तापेक्षा कमी आहे असं काही जण म्हणतात. पण मात्र प्रभूचा गेम हा प्राजक्तापेक्षा कमी नसून प्राजक्तापेक्षा जास्तच आहे, म्हणून तो आतापर्यंत प्रत्येक वेळा नॉमिनेट होऊन सुद्धा कायम राहिलेला आहे. कारण की राज्यातली जनता प्रभूला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देते, सपोर्ट करते. प्रभूच्या पाठीमागं एक सहानुभूतीची लाट आहे. गरीब घरातला पोरगा आहे, त्याचं आयुष्य त्या ठिकाणी बदलू शकतं. चांगल्या पद्धतीने खेळतो, चांगल्या पद्धतीनं बोलतो, त्याच्या वयोमानानुसार, त्याच्या उंचीनुसार, त्याच्या हाईटनुसार तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खेळतोय, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर काही जणांचं म्हणणं आहे की प्राजक्ता चांगली खेळत होती. जर आपण या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की नक्कीच प्राजक्तापेक्षा प्रभूचा गेम चांगलाच आहे, कारण की प्राजक्ता घरामध्ये आल्यापासून काहीही वेगळं करत नाही. सगळ्यांसोबत फक्त गोड गोड बोलायचं, सगळ्यांसोबत फक्त चांगलं बोलायचं. एखादा जर मुद्दा मांडायचा तर तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी बोलायचा नाही. हा जरासच काहीतरी बोलायचं, हा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही, तुला तसं वाटत असेल किंवा मी तर म्हणजे पडणार नाही, माझं मत असं नाही, असं म्हणून ते मुद्दा टाळायचा, पुढं काहीही बोलायचं नाही आणि दुसऱ्याच्या भांडणात तर पडायचंच नाही, असंच त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणून तिला आयुर्वेदिक सुद्धा त्या ठिकाणी म्हणत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं प्राजक्ता घरामध्ये खेळतीये, चांगलं राहण्याचा प्रयत्न करते, ते लोकांना आवडत नाही, कारण की बिग बॉसला सुद्धा ते आवडत नाही. बिग बॉसचा खेळच असा आहे की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी इतर जे सदस्य आहेत त्यांच्यासोबत भांडावं लागतं, बोलावं लागतं, आपले मतं त्या ठिकाणी मांडावे लागतात. नाहीतर मग जे दिलेले टास्क आहेत ते तरी चांगल्या पद्धतीनं खेळता आले पाहिजे किंवा खेळले पाहिजे. मग ती एक तर टास्क खेळत नाही, भांडत नाही, बोलत नाही, मुद्दे मांडत नाही, मग काहीही करत नसल्यामुळं ती आता घराबाहेर जाणार आहे, असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मग काही जण म्हणतात की ती जशी आहे तशी राहायला पाहिजे, तिनं बदलायला नाही पाहिजे. जर ती बदलली नाही तर मग आता ती घराबाहेर त्याच्यामुळंच गेलेली आहे. कारण की या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये दीपालीचं नाव आहे, तन्वीचं नाव आहे, अनुश्रीचं नाव आहे, रेवाचं नाव आहे, संकेतचं नाव आहे आणि प्राजक्ताचं नाव आहे. मग या सदस्यांपैकी सगळ्यात वीक कंटेस्टंट म्हणून प्राजक्ताचंच नाव येतं, म्हणून ती घराबाहेर गेलेली आहे असं आपल्या या ठिकाणी वाटतंय. आणि जी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे तीच खरी आहे. आता ज्या पद्धतीनं प्राजक्ता घराबाहेर गेली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? याच कारणामुळे गेली असेल का, त्याला इतर काही कारण आहेत ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.